नमस्कार मुलांनो, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. आज 10th SSC बोर्ड इंग्लिश ग्रामरचा फ्रेम WH क्वेश्चन हा टॉपिक आज आपण व्यवस्थित नीट समजून घेऊ. बघा, बऱ्याच जणांना पॅराग्राफमध्ये हा जो काही क्वेश्चन येतो ग्रामरच्या सेक्शनच्या अंडर, ह्याच्यामध्ये कन्फ्युजन होतं की एक्झॅक्टली कुठला WH वर्ड वापरायचा, सेंटेन्सचा जो काही सिंटॅक्स असेल तो कसा ठेवायचा, बरेचसं कन्फ्युजन असतं. लोड घेऊ नका. नेक्स्ट पुढच्या 10 मिनिट्समध्ये हा टॉपिक एकदम बेस्ट होऊन जाईल. करायचं सुरू, चलो. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम असाल, पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आजच्या आज ही कन्सेप्ट एकदम पक्कीच करून टाका. बघा, आपल्याला एक्झाममध्ये क्वेश्चन कसा येतो तर एक सिम्पल स्टेटमेंट दिलेलं असेल, त्या स्टेटमेंटमध्ये काही पार्ट अंडरलाईन केलेला असेल आणि क्वेश्चन असा येतो, फ्रेम द WH क्वेश्चन टू गेट अंडरलाईन पार्ट ॲज अ आन्सर. म्हणजे हा जो काही अंडरलाईन केलेला पार्ट आहे हा आपल्याला ॲज अ आन्सर कन्सिडर करायचा आहे आणि उरलेल्या सेंटेन्सचा यूज करून WH क्वेश्चन फ्रेम करायचा आहे. समजलं? नक्की. चलो, आता WH क्वेश्चन फ्रेमिंग करताना महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एक्झॅक्ट WH वर्ड आपल्याला वापरता आला पाहिजे. जर आपला WH वर्ड ॲक्युरेट असेल तरच आपला क्वेश्चन ॲक्युरेट येईल. मग त्यासाठी मी या ठिकाणी काय केलं आहे बघा, WH वर्ड नंतर त्याचा मराठीमध्ये होणारा अर्थ आणि कधी वापरायचा ते समजून सांगितलं आहे. आता कधी वापरायचा म्हणजेच काय की सेंटेन्समधला कुठला पार्ट अंडरलाईन केल्यावरती कुठला WH वर्ड येतो हे सगळं इंडिकेट करते. जसं की अंडरलाईन केलेला पार्ट एखादा ऑब्जेक्ट असेल, आयडिया असेल किंवा ॲक्शन असेल तर आपण वॉट वापरणार, त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो काय. नंतर अंडरलाईन केलेला पार्ट जर पर्सनचं नेम असेल तर आपण हू वापरणार, त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो कोण. नंतर अंडरलाईन केलेला पार्ट सेकंड पर्सन किंवा थर्ड पर्सन असेल तर आपण हुम किंवा बाय हुम वापरणार. नंतर अंडरलाईन केलेला पार्ट रिझन मेन्शन करत असेल तर आपण व्हाय वापरणार, म्हणजेच मराठीमध्ये का. अंडरलाईन केलेला पार्ट जर प्लेस असेल तर वेअर, नंतर टाईम असेल तर वेन, नंतर एखादी वस्तू असेल, थिंग्स असेल तर विच, त्यानंतर परत त्या वस्तूबद्दल काहीतरी बोललं असेल तर हूज येणार. नंतर ह्या ठिकाणी बघा हाऊ, म्हणजे ॲडजेक्टिव्ह अंडरलाईन केला असेल तर हाऊ. आता इथं दोन कन्फ्युजिंग करणारे वर्ड्स आहेत. जर अंडरलाईन केलेली क्वांटिटी काउंटेबल असेल तर हाऊ मेनी येणार, काउंटेबल नसेल तर हाऊ मच येणार. म्हणजे थोडक्यात काय, एखादी क्वांटिटी किती आहे हे आपल्याला माहिती आहे तर हाऊ मेनी येणार, क्वांटिटीज माहीत नाही आहे तर हाऊ मच येणार. म्हणजे सिम्पल बघा, आपण बाजारात गेल्यानंतर आपल्याला एखाद्या वस्तूची किंमत माहिती असती का, नसती, म्हणजे हाऊ मच होणार. नंतर एखाद्या क्लासरूममध्ये किती पोरं आहेत ते मला माहिती आहे पण आज किती प्रेझेंट आहेत हे कळण्यासाठी हाऊ मेनी वापरणार. कळलं नक्की? बरोबर. म्हणजे क्लासरूममध्ये 50 पोरं होती पण आज किती प्रेझेंट आहेत, मग मी हाऊ मेनी बोलणार. पण एखादी वस्तू घ्यायची असेल तर मला हाऊ मच वापरावं लागेल. क्लिअर झालं? नक्की समजलं? त्यानंतर हेल्पिंग वर्ब जे तुम्हाला अगोदरपासूनच माहिती असेल टेन्सेसमध्ये, ॲम, इज, आर, नंतर हॅज, हॅव हे सगळे प्रेझेंट टेन्सचे झाले. वॉज, वेअर, हॅड पास्ट टेन्सचे, विल, शाल, त्यानंतर हे फ्युचर टेन्सचे, त्यानंतर हे सगळेचे सगळे मॉडल ऑक्झिलरीज. आता हे सगळे हेल्पिंग वर्ब आपल्याला WH क्वेश्चन फ्रेमिंग करताना लागणार आहेत. आता बघा, सगळ्यात पहिला रूल नंबर 1. रूल नंबर 1 काय सांगतो आपल्याला की अंडरलाईन केलेला पार्ट हा सब्जेक्ट असेल, म्हणजे सेंटेन्सचा बिगिनिंगचा पार्ट असेल, सुरुवातीचा, तर दोनच WH वर्ड वापरतो. पहिला म्हणजे वॉट आणि दुसरा म्हणजे हू. आता वॉट कधी वापरणार, अंडरलाईन केलेला पार्ट जर थिंग्स असेल तर आपण वॉट वापरणार, अंडरलाईन केलेला पार्ट जर नेम असेल तर आपण हू वापरणार. म्हणजे थोडक्यात काय, जर लिव्हिंग थिंग्स असेल तर हू, नॉन लिव्हिंग थिंग्स असेल तर वॉट. सिम्पल. सिंटॅक्स पण एकदम इझी आहे बघा. सुरुवातीला WH वर्ड येईल, जसं की वॉट वापरायचं आहे का हू वापरायचं आहे ते आपण डिसाईड करणार. त्यानंतर रिमेनिंग सेंटेन्स ॲज इट इज. आता एक्झाम्पल बघा काय दिलं आहे, युअर ड्रेस इज ब्युटिफुल. सुरुवातीचा पार्ट जो होता तो अंडरलाईन केलेला आहे. आता ड्रेस काय राहतं, नॉन लिव्हिंग थिंग्स, मग काय वापरतो आपण, वॉट वापरतो. बाकी रिमेनिंग सेंटेन्स ॲज इट इज, एंडिंगला क्वेश्चन मार्क. पुढे बघा, स्टुडंट्स वेअर गोईंग टू स्कूल. अंडरलाईन केलेला पार्ट या ठिकाणी स्टुडंट्स आहे. स्टुडंट्स काय होते, लिव्हिंग थिंग्स होते. लिव्हिंग थिंग्सला काय वापरतो आपण, हू वापरतो. कळलं नक्की? शुअर. बाकी सेंटेन्स ॲज इट इज. नंतर बघा, द स्वीट विल बी मेड बाय हिम. परत अंडरलाईन केलेला पार्ट कुठला होता, द स्वीट, नॉन लिव्हिंग थिंग्स होतं, मग काय वापरणार आपण, वॉट वापरणार. बाकी रिमेनिंग सेंटेन्स ॲज इट इज. किती सिम्पल आहे पहिला रूल. काहीतरी कॉम्प्लिकेटेड आहे का, काहीच नाही आहे, सिम्पल. अंडरलाईन केलेला पार्ट सब्जेक्ट असेल, सुरुवातीचा असेल तर पुढची कंडिशन काय, थिंग्स असेल म्हणजेच नॉन लिव्हिंग थिंग्स तर वॉट वापरायचं. पर्सनचं नेम असेल म्हणजे लिव्हिंग थिंग्स असेल तर आपण हू वापरणार. क्लिअर? रूल पहिला समजला प्रत्येकाला? चलो,
इथपर्यंत व्हिडिओ बघितला. आता पार्ट 2 सुद्धा बघूया, म्हणजेच रूल 2. आता रूल 2 काय सांगतो की अंडरलाईन केलेला पार्ट हा सब्जेक्ट नसेल, म्हणजे थोडक्यात काय, सेंटेन्सच्या इन बिटवीन कुठला तरी पार्ट असेल, पण कंडिशन अशी आहे की त्या स्टेटमेंटमध्ये आपल्याला ऑक्झिलरी व्हर्ब पाहिजे. ऑक्झिलरी व्हर्ब म्हणजेच त्या स्टेटमेंटमध्ये हेल्पिंग व्हर्ब पाहिजे. हेल्पिंग व्हर्ब असेल तर हा रूल लागतो, हेल्पिंग वर्ब नसेल तर दुसरा रूल लागतो. आधी आपण हेल्पिंग वर्ब असेल तर रूल कसा असतो ते समजून घेऊ. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट WH वर्ड येईल, त्यानंतर हेल्पिंग वर्ब म्हणजेच ऑक्झिलरी वर्ब जे आपण मागाशी बघितले होते ते जे स्टेटमेंटमध्ये आहे तेच यूज करायचे. त्यानंतर येणार सब्जेक्ट, नंतर मेन वर्ब ॲज इट इज, नंतर ऑब्जेक्ट आणि एंडिंगला क्वेश्चन मार्क. आता ह्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्याला प्रॉपर WH वर्ड सिलेक्ट करता आला पाहिजे. जर WH वर्ड आपण सिलेक्ट नाही केला प्रॉपर तर आपला आन्सर चुकेल. एक्झाम्पल बघा, काय दिलं आहे, पीपल आर गोईंग टू पिकनिक बाय बस. टू पिकनिक अंडरलाईन केलेला पार्ट होता. टू पिकनिक काय डिसाईड करतंय, प्लेस डिसाईड करतंय. मग प्लेसला आपण काय वापरतो, वेअर वापरतो, म्हणून सुरुवातीला आलं वेअर. नंतर बघा सिंटॅक्स काय सांगतोय, ऑक्झिलरी व्हर्ब वापरा. ऑक्झिलरी व्हर्ब काय होतं, आर वापरला. नंतर सब्जेक्ट यूज करायला सांगितलंय, द पीपल वापरलं. त्यानंतर मेन वर्ब गोईंग. नंतर ऑब्जेक्ट ॲज इट इज ऑब्जेक्ट छापलं, एंडिंगला क्वेश्चन मार्क. मग क्वेश्चन कसं झाला, वेअर आर द पीपल गोईंग बाय बस. सिंपल आहे का नाही. नंतर पुढचं बघा, द बेस्ट टाइम टू प्लांट रोजेस इज इन द स्प्रिंग. इज इन द स्प्रिंग अंडरलाईन केलेला पार्ट होता. आता इज इन द स्प्रिंग टाईम इंडिकेट करते. काय इंडिकेट करतंय, टाईम इंडिकेट करत आहे. टाईमसाठी काय वापरतो आपण, वेन वापरतो. एकदम राईट. मग सुरुवातीला आलं वेन, त्यानंतर हेल्पिंग वर्ब म्हणजे इज, नंतर द बेस्ट टाईम टू प्लांट हे ॲज इट इज येणार, कारण ह्या स्टेटमेंटमध्ये ऑब्जेक्टच नाही आहे, त्यामुळं सब्जेक्ट आणि वर्ब ॲज इट इज आपण लिहिलं. कळलं नक्की, शुअर. हे झाले 2 रूल. बघा किती सिंपल होते. 6 मिनिटामध्ये आपण 2 रूल समजून घेतले. समजले प्रत्येकाला. आता रूल नंबर 3 शेवटचा रूल आहे बघा. आता ह्याच्यामध्ये काय आहे की अंडरलाईन केलेला पार्ट सब्जेक्ट नाही आहे, बरोबर, म्हणजे स्टेटमेंटचा इन बिटवीनवाला पार्ट असेल. जसा मागासचा होता ना तसाच आहे, फक्त कंडिशन काय आहे की ह्या स्टेटमेंटमध्ये ऑक्झिलरी वर्ब नाही आहे, म्हणजेच हेल्पिंग वर्ब नाही आहे. मग हेल्पिंग वर्ब नसेल तर आपण हेल्पिंग वर्बच्या जागी डू डज डीड लिहितो आणि वर्ब आपण प्रेझेंट फॉर्ममध्ये आणतो. म्हणजे वर्ब जरी स्टेटमेंटमध्ये पास्ट टेन्समध्ये जरी असलं तरी त्याला आपण काय करणार आहोत, प्रेझेंट टेन्समध्ये लिहिणार आहोत. क्लिअर झालं नक्की. आता प्रश्न असा आहे की डू डज डीड कधी वापरायचं. बघा, जर वर्ब नॉर्मल फॉर्ममध्ये असेल प्रेझेंट फॉर्ममध्ये तर आपण डू वापरणार. जर वर्ब प्रेझेंट फॉर्ममध्येच आहे पण एंडिंगला ES असेल तर आपण डज वापरणार. वर्ब पास्ट टेन्समध्ये जर आलं तर आपण डीड वापरणार. एक्झाम्पल बघा, काय दिलं आहे, द ॲडव्हर्टायझिंग हेल्प्स टू प्रोड्यूस कन्सिस्टन्सी ऑफ वर्क. काय करतं असं सांगितलेलं आहे, बरोबर ना. ॲडव्हर्टाईज काय करतं, बरोबर, म्हणजे हे ऑब्जेक्ट झालं. मग ऑब्जेक्टसाठी आपण काय वापरतो, वॉट वापरतो. क्लिअर. आता या स्टेटमेंटमध्ये बघा वर्ब होतं, या वर्बला S होता म्हणजे येणार डज आलं. त्यानंतर सब्जेक्ट लिहिला. आता मेन पार्ट बघा, मेन पार्ट म्हणजेच जो वर्ब आहे हा आपल्याला प्रेझेंट फॉर्ममध्ये लिहायचा आहे, म्हणजे त्याचा S वगैरे आपल्याला गायब करावा लागेल. म्हणून ह्या ठिकाणी इथं जो मी S लिहिला आहे हा तुमच्यासमोर मुद्दामून खोडतो, ही तुमची होणारी चूक असू शकते, त्यामुळे ह्या ठिकाणी S नाही येणार. कळलं नक्की, शुअर. हे झालं फायनल आन्सर. मुद्दामून लिहिलं होतं कारण बरेच जण तसा S लिहितात, आपल्याला तसा S लिहायचा नाही आहे. कळलं नक्की, शुअर. आता पुढचं एक्झाम्पल बघा, शी वेंट टू पुणे एस्टरडे. आता अंडरलाईन केलेला पार्ट काय होतं, ठिकाण होतं, म्हणून आलं वेअर, बरोबर. त्यानंतर वेंटसाठी काय असणार आहे, पास्ट टेन्स आहे ना, म्हणजे डीड. नंतर सब्जेक्ट आला. आता ह्या वेंटला आपल्याला प्रेझेंट फॉर्ममध्ये लिहायचं आहे म्हणजेच गो, आणि एंडिंगला ॲज इट इज एस्टरडे आणि एंडिंगला क्वेश्चन मार्क द्यायचा राहिला. आला क्वेश्चन मार्क. समजलं नक्की. आता बघा, ह्या 2 चुका मी मुद्दामून केल्या होत्या कारण तुम्हाला त्या पटकन समजाव्या. एक्झाममध्ये जरी ही मायनर मिस्टेक जरी तुम्ही केली तरी आपला अर्धा मार्क जाऊ शकतो. क्लिअर झालं, नक्की समजलं. तिन्ही रूल समजले. बघा किती सिंपल होतं, 10 मिनिटाच्या आतच झालं. मला तर वाटलं 10 मिनिटं लागतील, पण 10 मिनिटाच्या आतच आपण हे 3ही रूल समजून घेतले. आता बोर्ड एक्झामला आलेले क्वेश्चन्स बघूया. बघा काय दिलं आहे, द रायटर हाऊस वॉज इन द कॉर्नर ऑफ द कॅम्पस. परत प्लेस सांगते. हेल्पिंग वर्ब आहे, मग काय येणार वेअर, नंतर हेल्पिंग वर्ब वॉज, द रायटर हाऊस. खतम. आता नेक्स्ट क्वेश्चन, मीना इज LIC ऑफिसर. आता मीनाबद्दल माहिती सांगितली, मीना कोण आहे ते सांगितलं, मग हू इज मीना. क्लिअर.
नक्की. चलो आता अजून 2 क्वेश्चन बघूया. कलाम रोट सेव्हरल बुक्स, हे आता तिसरा टाईप होता ना, तो वाला क्वेश्चन आहे बघा. सेव्हरल बुक्स काय राईट केलं असा क्वेश्चन होईल, बरोबर. म्हणून आलं वॉट. त्यानंतर रोटसाठी काय येणार, डीड, एकदम राईट. त्यानंतर सब्जेक्ट आला. आता हे जे व्हर्ब होतं हे पास्ट टेन्सचं या ठिकाणी प्रेझेंट टेन्समध्ये झालं आणि एंडिंगला क्वेश्चन मार्क आला. कळलं नक्की. पुढं बघा. द आईज कन्वे अ रेंज ऑफ इमोशन्स. आता रेंज ऑफ इमोशन्स काय कन्वे करतं असं सांगितलंय, म्हणून वॉट, बरोबर. त्यानंतर कन्वे होता म्हणून डू. द आईज ॲज इट इज आणि कन्वे आहे तसा लिहिला. समजलं नक्की. समजला. पूर्ण टॉपिक क्लिअर झाला. बोर्डचे पण क्वेश्चन्स आपण समजून घेतले. तर एवढा सिम्पल टॉपिक होता, पण बरेचसे जण ह्याच्यामध्ये कन्फ्युजन करतात. आता तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल, नक्की समजलं. व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघितला असेल, पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या टॉपिकवरती पाहिजे कमेंट करा, नक्की त्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ मिळून जाईल.